युसुफ पठाण, प्रतिनिधी, मालेगाव, नाशिक। राज्यातील 7 कारखान्यांनी मे महिना अखेर शेतकऱ्यांचे 23,279.54 लाख रुपयांचे देणे थकवले आहे। या 7 कारखान्यांना साखर आयुक्तालयाने अवसायनाची नोटीस बजावली आहे। सर्वाधिक 3 कारखाने सोलापूर जिल्ह्यातील आहेत। 7 कारखान्यांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील 3 कारखान्यांचा समावेश आहे। 13,046.25 लाख रुपये गोकुळ शुगर्स लिमिटेड धोत्री, 3,022.26 लाख रुपये भीमा सहकारी साखर कारखाना लिमिटेड टाकळी सिकंदर, 1,597.56 लाख रुपये श्री संत कुर्मदास सहकारी साखर कारखाना लिमिटेड माढा, धाराशिव जिल्ह्यातील भीमाशंकर शुगर मिल्स लिमिटेड पारगाव यांच्याकडे 1,226.51 लाख रुपये, अहिल्यानगरमधील केदारेश्वर सहकारी साखर कारखाना लिमिटेड अहिल्यानगर यांच्याकडे 2,244.65 लाख रुपये, नाशिकमधील SJ शुगर डिस्टिलरी अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्याकडे 193.4 लाख रुपये आणि छत्रपती संभाजीनगरमधील सचिन गाय शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड पैठण या कारखान्यांकडे 1,949.27 लाख रुपये असे 7 कारखान्यांकडे एकूण 23,279.54 लाख रुपयांची FRP थकीत आहे। जिल्हाधिकाऱ्यांकडून संबंधित कारखान्यांवर कारवाई करण्यात येणार आहे। भाजप खासदार धनंजय महाडिक यांना धक्का। भाजप खासदार धनंजय महाडिक यांचा मुलगा विश्वराज महाडिक अध्यक्ष असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांच्या FRPचे 30,222.26 लाख रुपये थकीत असून साखर आयुक्तांनी RRCची नोटीस बजावली आहे। कारखाना गेली अनेक वर्षांपासून आर्थिक अडचणीत आहे। 2025 मध्ये ही कारखान्याला नोटीस बजावण्यात आली होती। यंदाच्या हंगामातील 677 कोटी रुपयांची FRP थकीत। राज्यातील गळीत हंगामात यंदा 210 कारखान्यांनी 1,045.63 लाख ऊसाचं गाळप केलं। या कारखान्यांकडे एकूण 40,446 कोटी रुपयांची FRP देय होती। त्यापैकी 39,769 कोटी रुपयांची FRP देण्यात आली आहे, तर 677 कोटी रुपयांची FRP थकीत आहे। 210 कारखान्यांपैकी 139 कारखान्यांनी पूर्ण FRP दिली आहे। 80 ते 99.99% FRP दिलेल्या कारखान्यांची संख्या 62 आहे। 60 ते 79.99% FRP दिलेल्या कारखान्यांची संख्या 3 असून 00 ते 59.99% FRP दिलेल्या कारखान्यांची संख्या 6 आहे। एकूण 71 कारखान्यांकडे 677 कोटींची FRP थकीत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.